सलमान खान घर गोळीबार प्रकरणी सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहूयात। लॉरेन्स बिश्नोई अँगलने पोलिसांची चौकशी सुरू झाली आहे आणि अगोदर सुद्धा बिश्नोईकडून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा सलमान खानशी या संदर्भात चर्चा केली आहे आणि गोळीबारानंतर सलमान खानची मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा झाली आहे। सकाळपासूनचा तपास सुरू आहे आणि तपासामध्ये काय उघड होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। ही सीसीटीव्हीची दृश्य आपण पाहतोय। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, चौकशीची व्याप्ती, तपासाची व्याप्ती कशी वाढतेय? सकाळपासून तपास सुरू आहे, काय मोठी अपडेट समोर येते? नक्कीच श्रद्धा, पाहायचं झालं तर आज सकाळीच्या 5 वाजताच्या सुमारास ही संपूर्णपणे घटना घडली। त्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलीस आहेत ते घटनास्थळी उपस्थित झाले आणि त्यानंतर हा संपूर्णपणे तपासाचा वेग आहे तो आता वाढलेला आहे। सलमान खान याच्या घराबाहेरचे जे संपूर्णपणे गोळीबार केलेला होता त्यानंतरची जी काडतुसं आहे ती जप्त करण्यात आलेली आहे आणि ती काडतुसं आता फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आलेली आहेत। कोणत्या बंदुकीतून आणि कोणतं ते शस्त्र होतं, कोणती पिस्तूल होती का ती गावठी कट्टा होता त्याच्यामधून ही जे फायर केलेलं आहे ते देखील तपासात घेतलं जातं आहे। तर आता सलमान खान याच्या घराच्या आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून पोलीस आहेत ते तपास घेत आहेत। प्रामुख्याने म्हणजे जे गोळीबार केलेले जे 2 व्यक्ती बाईकवरून आलेले होते त्यांनी प्रामुख्याने हेल्मेट घातलेलं होतं, त्यामुळे त्यांची ओळख आहे ती पटवता येत नव्हती। परंतु पोलिसांनी पुढे जाऊन देखील हा संपूर्णपणे तपास आहे तो सुरू केलेला आहे। जवळपास 15 ते 16 टीम आहेत ते या ठिकाणी तयार करण्यात आलेला असून या ठिकाणी पोलिसांचा तपास आहे तो आता सुरू आहे। घटनास्थळी अजून देखील पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे, परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षकापासून तेपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच जण ह्या तपासामध्ये लागलेले असून सलमान खान यांच्या घरावरती गोळीबार नक्की कोणी केला याचा तपास आता पोलीस करतात। श्रद्धा, निखिल, पण लॉरेन्स बिश्नोई अँगलने पोलिसांची चौकशी सुरू आहे, ती चौकशी आता नेमकी कशी असणार आहे पुढे? नक्कीच, याआधी देखील सलमान खान याला 2 वेळा आहेत ते अशा प्रकारची धमकी आहे ती प्राप्त झालेली होती। ती म्हणजे मेलद्वारे असेल किंवा फोनद्वारे असेल अशा प्रकारची धमकी प्राप्त झाल्याच्या नंतर सलमान खान याला आता देखील या लॉरेन्स बिश्नोई गँगकडूनच हा जो गोळीबार केला असेल असा प्रकारचा संशय आहे तो आधीपासून व्यक्त केला जात होता। त्यामुळेच पोलिसांकडून आता लॉरेन्स बिश्नोई यांच्या जे गटातील काही मुंबईमधले संशयास्पद व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचत आहेत आणि त्या अनुषंगाने पोलीस हा संपूर्णपणे तपास आहे तो करत आहेत। कारण याआधी 2दा ज्या निमित्ताने ही जी धमकी देण्यात आलेली होती त्या निमित्ताने आता देखील घातपात करण्याचा हेतू होता का या अनुषंगाने पोलीस तपास करतात। म्हणून लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू असल्याचं या ठिकाणी आपण बोलू शकतोय। श्रद्धा, नक्कीच निखिल, धन्यवाद। अपडेट घेत राहू। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सलमान खान घर गोळीबार प्रकरणी सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहतोय। लॉरेन्स बिश्नोई अँगलने पोलिसांची चौकशी सुरू आहे आणि अगोदर सुद्धा बिश्नोईकडून 2 वेळा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी सुद्धा आली होती आणि या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमान खानची चर्चा सुद्धा केली। आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा काय माहिती दिली आहे पाहूया। असं आहे, त्या संदर्भात पोलीस तपास करता आहेत। ज्यावेळेस त्या संदर्भात योग्य माहिती मिळेल त्यावेळेस माहिती दिली जाईल। मला असं वाटतं की त्याच्यावर कुठली अटकलबाजी करणं योग्य नाही। तर दरम्यान सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनी सुद्धा या गोळीबारावरून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आपण नुकतीच पाहिली। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, सलमान खान घर गोळीबार प्रकरणी सगळ्यात मोठी अपडेट, लॉरेन्स बिश्नोई अँगलने पोलिसांची चौकशी सुरू आहे आणि याआधी सुद्धा बिश्नोईकडून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आली होती। जो गोळीबार झाला तो सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सुद्धा कैद झालेला आहे। 4 राऊंड फायर झाले असं दिसतंय आणि ज्या अज्ञात इसमांनी गोळीबार केला ते सुद्धा आता पूछताछ होगा। क्या जब ये फायरिंग, क्या सलमान खान उसमें घर में मौजूद थे सर जब ये फायरिंग हुई है आज सुबह? ये तो उनके ये बता सकते हैं, जो उनकी टीम है वो बता सकते हैं। सलमान खान के घर के बाहर फायरिंग हुई, क्या अपडेट है, कब की घटना है और कितने लोग ने? जी, ये करीब सुबह 5 बजे की घटना है। बाइक पर 2 लोग थे और उन्होंने हवा में फायरिंग की और उसके बाद वो वहाँ से भागे। तो इसके लिए हमने टीम बनाई है, FIR रजिस्टर हो रहा है। इन्वेस्टिगेशन के लिए हमने बहुत सारी टीम्स बनाई है, सारे एंगल से इसका इन्वेस्टिगेशन हो रहा है और निश्चित ही हम जल्दी ही दोनों आरोपी को पकड़ेंगे। कुल कितने राउंड फायरिंग की गई सर और क्या सलमान खान के बालकनी के यहाँ पे फायरिंग की गई?
टोटल कितनी फायरिंग हुई? घर के सामने फायरिंग हुई है, हवा में इन्होंने फायरिंग की थी कुल कितनी और फायरिंग? 4-5 राउंड फायर हुए। सर अब तक क्या अपडेट है, कौन लोग थे, कुछ पता चल पाया, कहाँ से आए थे? अब तक कौन थे इसका पता नहीं चल पाया है, बट उसके लिए हम अभी हमारी तरफ से इन्वेस्टिगेशन के लिए बहुत सारी टीमें बनाई गई है और हम हर एंगल से इसका इन्वेस्टिगेशन कर रहे हैं और जल्दी ही हम आरोपी को पकड़ेंगे। क्या ये पूरी प्लानिंग के तहत किया गया? अब तक जो जांच में कुछ पता चल पाया? ऐसा प्राइमा फेसी ऐसा कुछ अभी नहीं पता चल रहा है। जब हम आरोपी को पकड़ेंगे उसके बाद पता चलेगा कौन थे और कहाँ से आए थे और कैसे कर रहे हैं। क्या कोई गैंग से दो गोलियों के निशान जब हम देखते हैं तो इस तरीके से बिल्डिंग के भी फायरिंग करना किस चीज़ की और आपको लगता है ये धमकाने की कोशिश है, कोई मैसेज देने की कोशिश है इस तरह से? जो फायरिंग बुलेट्स वगैरह के हैं वो तो बाद में दैट इज़ फॉरेंसिक एक्सपर्ट उसके बाद ही हम बता सकते हैं कि कहाँ पे गोली और क्या मार्क्स हैं, बट जो प्राइमा फेसी हमारे पास जो विजिबल है सीसीटीवी, तो हवा में फायरिंग इन्होंने की थी और निकले हैं वहाँ से। तो अभी हमारा फर्स्ट जो हमारा एम है वो है इन आरोपियों को पकडणं और उसके लिए हम लगेंगे। कधी काय नेमकी घटना आहे, किती लोक होते, किती राऊंड फायर करण्यात आले? घराच्या समोर झालेली आहे रोडवर, तसं घरावर असं नाही सांगता येत. ते सकाळी अराउंड 5 वाजता बिफोर अराउंड 5 AM ते मोटरसायकलवर 2 लोक होते आणि त्यांनी हवेत फायरिंग केलेले आहे आणि त्यानंतर तो पळाले आहे. त्यासाठी आम्ही इन्व्हेस्टिगेशन आमचे चालू आहे. त्यामध्ये टीम्स बनवले गेलेले आहे आणि प्रत्येक कोणातून ते तपास होत आहे. आम्ही नक्कीच ते लवकर डिटेक्ट करणार, ते आरोपीला आणणार. गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि काही संशयाची सुई कोणावर? दरम्यान खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनी या गोळीबारावरून सरकारवर निशाणा साधलाय. पाहूयात. सलमान खानच्या संदर्भात झालेली फायरिंग, गोळीबार हा इशारा नाही आहे, तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भारतीय जनता पक्ष, त्यांचं सरकार यांची पोलखोल केलेली आहे. गृहमंत्री राजकारणात अडकलेले, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, पण गृहमंत्र्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं, त्यांच्या मागे यंत्रणा लावणं. पोलीस आयुक्त काय करतायत? पोलीस आयुक्त तर राजकीय व्यक्ती नाही आहे ना, त्यांचं मुंबईवर लक्ष आहे की नाही, का ते सुद्धा पालख्या वाहत आहेत भाजपच्या आणि गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या? ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. नाही, मला चॅनल्सवर आज सकाळी सलमान खान यांच्या घराबाहेर जी घटना झाली धक्कादायक होती. सलमान खान जिथे राहतात त्या भागात महाराष्ट्रातली, मुंबईतली मायबाप जनता जी कष्ट करणारी आहे त्या सगळ्या एरियामध्ये सकाळी ज्येष्ठ नागरिक वॉकला जातात, मुलं शाळेत जातात, लोक जॉगिंग करायला जातात, महिला सकाळी घरातली कामं उरकून तिथे काम करायला घरातून बाहेर पडतात, सकाळी दूधवाला येतो, भाजीवाला येतो. अशा सगळ्या परिस्थितीत भर रस्त्यावर जर गोळीबार होत असेल तर अबकी बार गोळीबार सरकार, जे मी अनेक महिने म्हणते, त्याच्यावर आणखीन एक शिक्कामोर्तब झाले.